त्याच वेळात दादरच्या शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणारे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक जमायला सुरुवात झाली आहे। तरी दृश्य आपण दादरच्या शिवाजी पार्कवरची पाहतोय। या ठिकाणी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे। राज्यभरातून त्यासाठी मनसैनिक हे मुंबईत यायला रात्रीपासूनच निघालेले होते। थोड्याच वेळात राज ठाकरे यांची तोफ या ठिकाणी धडाडेल। महाराष्ट्रातले ज्यावर राजकारण तापलं या सगळ्यांवरती आज राजसाहेब बोलतील। अनेक मला वाटतं आपण गेल्या काही दिवसात बघितलं किंवा काही महिन्यात बघितलं तर फेक प्रॉब्लेम्सवर जास्ती चर्चा होते, फेक विषयांवर जास्ती चर्चा होते। लोकांचे मूळ विषय काय आहेत, लोकांना मूळ काय पाहिजे याच्यावर चर्चा न होता बाकीच्या गोष्टींवर चर्चा होते। आत्ता पण आपण अधिवेशन कव्हर करत होतो, मी बघितलं अधिवेशनात आपण बघितलं कुणाल कामरा आणि नाही ते विषय, ज्या विषयांना काही अर्थ नाही, ज्या विषयांचा सामान्य माणसाच्या जीवनात काहीच फरक पडत नाही अशा विषयांवर चर्चा झाली। सामान्य माणसाला दिलासा देणाऱ्या एकाही विषयावर चर्चा झाली नाही। मला असं वाटतं आज सन्माननीय राजसाहेब बोलतील ते थेट या सगळ्या संदर्भात अधिक बोलूया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याशी। विनायक, मनसैनिक राज्यभरातून या गुढीपाडवा मेळाव्यासाठी येणार असं सांगितलं जात होतं, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? मनसैनिक दाखल व्हायला सुरुवात झाली आहे का? आहे मनसैनिक हे दृश्य आपण दादरच्या शिवतीर्थावरची पाहतोय। याच ठिकाणी राज ठाकरेंची तोफ धडाडणारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष। राज ठाकरे यांचा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे। आता मित्र पक्षाचा भाजपच्या मित्र पक्षाचा तो मेळावा आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी पाहतो ही भाजपा धर्जणी किंवा मोदी अमित शहा यांना धरून असते। एकनाथ शिंदेसारख्या लोकांना मदत करणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत अस्मितेला आणि स्वाभिमानाला परवडणार नाहीये आणि मराठी माणसाला कमजोर करणाऱ्या भूमिका राज ठाकरे यांनी घेऊ नये अशी एकंदरीत आमच्या सर्वांची अपेक्षा आहे। राज ठाकरे आमचे राजसाहेब ठाकरे हे मैत्रीतल्या दुनियातला राजा माणूस आहे, त्याचा सगळ्या पक्षांमध्ये मित्र आहे। पण ज्या वेळेला ते शिवतीर्थाच्या व्यासपीठावर येतात ना, त्यावेळेला ते कोणाचे मित्र नसतात, कोणाचे शत्रू नसतात, ते फक्त महाराष्ट्र धर्मप्रेमी असतात आणि जे महाराष्ट्रासाठी महत्वाचं असतं तेच ते व्यासपीठावरनं म्हणतात। हे काय माहिती, याला सकाळी उठून भोंग्यावर बोलण्याशिवाय दुसरं काही काम नाहीये। तुम्ही आज राजसाहेबांचं भाषण ऐका, हा महाराष्ट्राच्या उपयोगाचा असेल, महाराष्ट्राला प्रबोधन करणारा असेल, हिंदुत्वाला जिवंत ठेवणारा असेल। मला वाटतं आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांच्या एवढा स्पष्ट वक्ता कोणीही नाही। सगळेजण आपलं हातचं राखून गोडून गुलाबी निघून जराने बोलतात। डोळ्यात अंजन घालणारं आपण ज्याला म्हणतो असं खणखणीत भाषण जर कोणाचं होत असेल, विचार मांडण्याचं काम होत असेल तर राजसाहेबांचं। की सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्राला काय विचार देतात, काय आदेश देतात, आणि एक खात्रीने सांगतो साहेब, जो आदेश देतील तो आमच्या ठाण्यात पाळला जाईल, याच्या आधीही पाळला गेला होता। महाराष्ट्रात चालू असलेल्या घडामोडींवर काय होतं याच्यावर राजसाहेब काय बोलतात का ही आमच्यात उत्सुकता आहे। सो साहेब नवीन काय घेऊन येत आहेत आणि महाराष्ट्राला काय प्रबोधन करतात हे आम्हाला आज पाहायचं।